संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभाव वाढले पाहिजे आणि कापसाचे बाजारभाव वाढीसाठी कोणाकडून काय काय प्रयत्न होताना दिसत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची आत्ताच आपली हाती आलेली सविस्तर ताजी बातमी। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, बातमी बघूया। मित्रांनो, आयात शुल्क कपाती विरोधात शेतकऱ्यांची तहसीलवर धडक। होय शेतकरी मित्रांनो, सद्यस्थितीला शेतकरी वर्ग खूप नाराज आहे। केंद्र शासनाने विदेशातून आयात होणाऱ्या कापूस, सोयाबीन, तेल, तुरीवरील शुल्क कपात करून व्यापारी समुदायाला खुश केले, तर भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आक्षेप नोंदवित महाराष्ट्र राज्य किसान सभेने शेकडो शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी करीत तहसीलदारामार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवले। शेतमालावरील आयात शुल्कात केलेली कपात बंद करून त्यात वाढ करावी, ई पीक पाहणी शासनाने करावी, अतिपावसामुळे संत्रा, मोसंबी, लिंबू, फळगळ तसेच कापूस, सोयाबीन व तूर नुकसानीसाठी आर्थिक सहकार्य करावे आदी मागण्या केल्या। या प्रसंगी भरपूर जण उपस्थित होते। मित्रांनो, विचार जर केला तर शेतकऱ्यांची होणार कापूस कोंडी, वणीत पेरा घटला, आयात शुल्क रद्द झाल्याने कापूस उत्पादकांना बसणार फटका, सर्वत्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चर्चा। मित्रांनो, केंद्र शासनाने कापसावरील आयात शुल्क रद्द करून अमेरिकेतील कापसाला भारतात विनाशुल्क येण्याची परवानगी दिली। एकीकडे हमी भावाने कापूस खरेदी केला जात नाही, दुसरीकडे हा हमी भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे, त्यामुळे आधारभूत किमतीपेक्षा शेतकरी असमाधानी आहेत। दुसरीकडे परदेशातील कापूस आयात करून देशातील शेतकऱ्यांचा कापूस कोण घेणार, असा प्रश्न वणी तालुक्यातील शेतकरी कापूस उत्पादक उपस्थित करीत आहे। यामुळे यंदा शेतकऱ्यांची कापूस कोंडी होण्याची शक्यता आहे। वणी तालुक्यात यंदा खरीपात 59,127 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली, त्यातील 10,223 हेक्टरवर सोयाबीन तर 42,783 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली। यंदा कापूस लागवड कमी झाल्याने मागणी वाढून शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळणार होता, मात्र हा भाव मिळू नये यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीचा निर्णय घेतल्याची टीका कापूस उत्पादक व शेती अभ्यासकांकडून केली जात आहे। अमेरिकेच्या 50% आयात शुल्काचा पहिला झटका कापूस उत्पादकांना बसणार आहे। कापड निर्यात सुरू राहण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत काढले आहे। यात पण आता वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत वाढ झालेली आहे। यामुळे कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। परिणामी देशात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा निर्माण होईल, याचा थेट दबाव कापसाच्या भावावर येईल आणि नव्या हंगामात शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। सरकारच्या धोरणामुळे एकूणच शेतकरी हतबल झाले आहे, कापूस उत्पादकांना एकंदरीत सोडले वाऱ्यावर। मित्रांनो, सद्यस्थितीला शेतकऱ्यांमध्ये हीच चर्चा आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं काय, यावर्षीचं काय, बघूया मित्रांनो। आता येत्या घडामोडीमध्ये आपण पुढे काय अपडेट आपल्या हाती येते ते। चला मित्रांनो, तुर्तास या बातमीमध्ये इतकंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा, लाईक